साहेब अमरावतीला अधिवेशन घेऊ म्हणून सांगा. विदर्भात थोडा मागे घ्या. अमरावती जिल्ह्यातील सगळ्यात आधी सर्व चालू आहे ना रे माईक बघा. सर्व पत्रकार आवाज नाही रे, एक बंद करा, एक चालू ठेवा. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व शिवसेनेचे नेते आणि मंत्री, पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आज अमरावती जिल्ह्यातील माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासोबत सुनील राऊत, उपमहानगर प्रमुख आणि नगरसेवक उभाटा, श्याम धाने पाटील जिल्हा प्रमुख युवासेना बडनेरा, पवन दळवी उपजिल्हा प्रमुख, राहुल लांजेवार तालुका प्रमुख, त्याचबरोबर तिवारी निलेश तिवारी ना, संतोष मनोहर, निलेश पारवे, प्रकाश गोरटे, ऋषिकेश काकडे आणि सगळ्यांची नावं घेत नाही मी, बरीच नावं आहेत. आणि त्यामुळे मी सर्वांचंच मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतो. धाने पाटील हे अनुभवी जुने जाणते शिवसैनिक आहेत. दोनदा ते आमदार झाले आणि त्यांनी त्यांच्या तोंडून त्यांची सर्व हकीकत सांगितलेली आहे. त्यामुळे मी त्याची काही पुनरावृत्ती करणार नाही. परंतु तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या शिवसेनेत आलेला. त्यामुळे मला तुमचं स्वागत करताना आनंद आहे. एक जुना जाणता कार्यकर्ता, एक अनुभवी कार्यकर्ता, आणि तुम्हाला शिवसेना संघटना वाढवायची आहे आणि कुठलंही अशी अटी शर्ती न ठेवता संघटन वाढीमध्ये काम करणं हा एक तुमचा उद्देश या ठिकाणी आपण बोलून दाखवलेला आहे. मी मनापासून आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण म्हणालात की आपल्या सौभाग्यवती म्हणाले जा तिकडे, कारण त्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणून म्हणाले. आणि या राज्यामध्ये अगोदरचं सरकार आपण पाहिलं, त्यांचा कारभारही पाहिला, विकासाला स्थगिती देण्याचे निर्णय पाहिले. आता हे सरकार स्थगिती सरकार नाही तर प्रगती सरकार आहे. आणि म्हणून आपलं महायुती सरकार आल्यानंतर सर्व स्थगित्या, स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि विकासाला चालना दिली. आणि आपण पाहिलं की अनेक विकास प्रकल्प रखडले होते ते पूर्णत्वास नेले, जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले. आणि त्याचबरोबर लोकाभिमुख त्या प्रकल्पांची नावं मी घेत नाही, नावं तर आपल्याला माहित आहे. मुंबई कोस्टल रोड आहे, अटल सेतू आहे, मेट्रो आहे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे, आणि तो अमरावतीला देखील आपल्याला त्याचा फायदा होतोच आहे. आणि म्हणून त्याचबरोबर अनेक असे विकास प्रकल्प आपण पुढे नेतोय आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही त्याला आपण त्याची सांगड घालतोय. लाडकी बहीण योजना आपण पाहिली, शेतकरी सन्मान योजना आपण पाहिली, लेक लाडकी लखपती योजना आपण पाहिली, ज्येष्ठांची योजना पाहिली, आणि अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या. आणि म्हणूनच या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एक असं यश दिलं की अतिशय म्हणजे लँडस्लाइड मॅन्डेट, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता देखील बनवण्या एवढे आकडे संख्या त्यांना मिळाली नाही. आणि त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे, ज्यांनी लाडक्या बहिणीला विरोध केला त्यांना चारी मुंड्या चित केलं. आणि एक लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रामध्ये कधी असं इतिहासामध्ये 232चं संख्याबळ
कधी मिळालं नाही ते मिळालं. आणि यामागे शेतकरी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळ्यांचाच आशीर्वाद आहे. वारकरी, धारकरी सगळे लोक यामध्ये सहभागी होते. आणि म्हणूनच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले यश मिळालं. लोकसभेत देखील आपण कमी जागा लढवून 7 खासदार निवडून आणले आणि विधानसभेत 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आले. त्यामुळे लोकांनी शिवसेनेवर, बाळासाहेबांच्या विचारांवर शिक्कामोर्तब केलंय, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलंय. आणि त्यामुळे काही लोक सातत्याने आरोप करत होते. सुरुवातीपासून 2022ला आपण सरकार आणलं, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जे काम केलं 2.5 वर्षामध्ये त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. आणि म्हणून दाने पाटीलजी तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी जिल्ह्यातून, महाराष्ट्रभरातून, तालुक्यातून लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, ते शिवसेनेमध्ये येत आहे. याचं कारण एवढंच आहे की आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा पक्ष आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा मालक नोकराचा पक्ष नाही. इथं सर्व कार्यकर्ते आहेत आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण जी आहे ती आचरणात आणणं, या आणि त्यांचं काय होतं, सर्वसामान्य लोकांचा विकास, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, हेच होतं. आणि त्या दृष्टीने आपण पुढे चाललोय. आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांतून, तमाम सगळ्याच भागातून सर्व लोक शिवसेनेत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. कालच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील त्यांनी देखील काल प्रवेश केला. त्यांच्यासोबत जवळपास 5,000 पैलवान होते आणि त्यांनी प्रवेश केला. आता ते म्हणाले मोठा कार्यक्रम करायचं बोलू, इथं ठाण्यात मोठा नाही होणार, तुमच्याकडे सांगलीत मोठा होईल. आणि त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, मुंबईतले नगरसेवक, राज्यातले नगरसेवक, सगळेच लोक आज शिवसेनेत येत आहे. आणि मला देखील आनंद आहे, समाधान आहे की आपण जो विचार घेतलेला आहे, हिंदुत्वाचा विचार घेतला आणि विकासाचा विचार जो आपला आहे, या राज्याला पुढे नेणं, सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा मात्र प्रयत्न आपला सुरू आहे. आणि म्हणून ही वाटचाल जी बघून आपण आलात, आपलं स्वागत. आपण विश्वास दाखवलात, आपलं स्वागत. आणि जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल. मी स्वतः आपल्या सोबत आहे, आपल्याबरोबर आलेल्या सर्वांच्या सोबत आहे. ते पुढे आपण लोक जी काही तुम्ही यादी बनवलेली आहे तेही लोक लवकर येतील आणि त्या भागामध्ये अमरावतीमध्ये शिवसेना मजबूत होईल, ताकदवान होईल. आणि आपल्याला दुसरं काही राजकारण करायचंच नाही, आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि मनापासून आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या संदर्भात त्यांच्या कामाचं मूल्यांकन नेमकं तुम्ही कसं करता? कारण 11 वर्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण झालेले आहे. खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कारभाराला, एनडीए सरकारला 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कारण शिवसेना देखील सुरुवातीपासून बाळासाहेबांपासून आपल्या एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून राहिलेली आहे आणि आजही शिवसेना एनडीए मध्ये
आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत अतिशय खंबीरपणे उभी आहे. आपले खासदार त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा 11 वर्षपूर्तीचे 11 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, 2014 साली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर या देशामध्ये काय परिस्थिती होती आपण पाहिली. सगळे घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराची मालिका, सगळीकडे आपण त्याच बातम्या वाचत होतो. कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम, कोयला, काय आणखी शेणाचा पण घोटाळा झाला, चारा घोटाळा झाला, सगळे घोटाळे झाले. घोटाळ्यांचे कोळशाचं सांगितलं मी, कोळशाचा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, सगळे घोटाळ्यांची मालिका या ठिकाणी आपण पाहिली आणि या देशामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली होती. परंतु या ठिकाणी गेल्या 11 वर्षाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर एकही मोदीजींवर भ्रष्टाचाराचा डाग कोणी लावू शकलं नाही. एकही घोटाळ्याच्या बद्दल चर्चा करू शकलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा मला भारताला विश्वगुरु बनवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. याचा सार्थ अभिमान आहे. आणि 2014 पूर्वी आपण पाहिलं काय होतं आणि 2014 नंतर आपण पाहिलं की चांद्रयान कुठे पोहोचलं, जिथे कोणी पोहोचलं नाही. भारत पहिला देश आहे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा. आता मंगळावर जाण्याची आपली तयारी आहे. म्हणजे भारत एकीकडे विकास करतोय आणि त्याचबरोबर महासत्तेकडे जात असताना हे देखील मोठे मोठे अचीवमेंट जे आहेत हे पार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि त्याचबरोबर जसं आपण पाहिलं की 11 वर्षामध्ये एकही घोटाळा, पुन्हा एकदा मी सांगतो, एकही घोटाळ्याबाबत चर्चा विरोधी पक्ष करू शकला नाही. एकही भ्रष्टाचाराचा डाग आदरणीय मोदीजींना लावू शकला नाही, लावण्याची हिंमत केली नाही. असा पारदर्शक कारभार, विकासाचा कारभार करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलेलं आहे. आणि मला आठवतंय 2014 साली युपीएचे संरक्षण मंत्री AK अँटोनी होते आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की देशाच्या संरक्षण दलाची अवस्था बिकट आहे. जर युद्ध झालं तर आपण 10-12 दिवसापेक्षा जास्त युद्ध लढू शकत नाही, अशी परिस्थिती होती. 10-12 दिवस देखील आपण तग धरू शकत नाही, त्यावेळची अशी परिस्थिती होती. आता आपला देश आत्मनिर्भर केला आहे मोदीजींनी. युद्ध नौका स्वतःची बनवली आहे, ब्रह्मोस स्वतःचा आहे. आता राफेल टाटा बरोबर घेऊन राफेलची विमानं या ठिकाणी बनवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आणि म्हणून ब्रह्मोसची ताकद जी आहे आपण पहलगामच्या हल्ल्यावर मध्ये पाकिस्तानला दाखवली आणि जगभराने देखील ती पाहिली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं काम पाप आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे सिंदूर पुसण्याचं काम पाप जे पाकिस्ताननी केलं, आतंकवाद्यांनी केलं, त्यांना जशाच तसा धडा भारताच्या लष्कराने शिकवला आणि त्यांच्या मागे मोदीजी ठामपणे उभे राहिले आणि त्यावेळेस ब्रह्मोसची ताकदही कळली. पाकिस्तानने सिव्हिलियनवर, नागरिकांवर अटॅक केला, परंतु भारताने प्रिसिजन अटॅक केला. फक्त आतंकवाद्यांचे जे अड्डे ते उद्ध्वस्त केले, त्यांना सबक शिकवली. 100 पेक्षा जास्त खतरनाक जे आतंकवादी आहे त्यांना ठार केलं
ही ताकद आपल्या भारताची वाढली आहे. म्हणजे 2014 पूर्वी भारत 10-12 दिवस पण लढाईत तग धरू शकत नाही असं स्वतः संरक्षण मंत्री A.K. अँटोनी म्हणाले. आणि आताची परिस्थिती बदलली आहे आणि म्हणूनच या 10 वर्षामध्ये गेल्या एकही म्हणजे अगोदरच्या UPAच्या काळामध्ये जे हल्ले झाले, 26/11चा हल्ला झाला, मुंबई बॉम्बस्फोट झाले, सिरिल बॉम्बस्फोट झाले, पुलवामा झाला, संसदेवरचा हल्ला झाला, किती हल्ले झाले, पण कधी ऍक्शनला रिॲक्शन मिळाली नाही. परंतु आता मात्र या पहलगाम हल्ल्यानंतर या नवा भारत काय असतो हे दाखवून दिलं आणि घरामध्ये घुसून घर में घुस के मारेंगे म्हणाले तर पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला घुसून धडा शिकवला. हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा फरक आहे. हा अगोदरच्या सरकारमध्ये एक वोट बँकेचं राजकारण पूर्वी करायचे, परंतु आता देशभक्तीचं, राष्ट्रभक्तीचं आणि विकासाचं राजकारण मोदीजी करतायत. हा फरक आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढी कामं झाली नव्हती, मग पायाभूत सुविधा असतील, विमानतळं असतील, रेल्वे असतील, रस्ते असतील, पोर्ट असतील, आपण बघा आकडेवारीत मी जात नाही, परंतु आकडेवारी त्या ठिकाणी दुप्पटपेक्षा जास्ती. आज बघा 2014 मध्ये 74 विमानतळं होती, आता 2024ला 141 वर पोहोचली आहेत. 2047 मध्ये 300 विमानतळं पोहोचवायची आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राला 2014 ते 24 मध्ये 10 लाख कोटी रुपये या ठिकाणी निधी देण्याचं काम केंद्र सरकारने मोदीजींनी केलेलं आहे. एम्स वगैरे तर ठीक आहे, 6 वरून 22, IT, IIT वगैरे खूप झालेलं आहे, परंतु या ठिकाणी मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या ठिकाणी आपण त्याच्यावर काम करतोय. आणि खऱ्या अर्थाने केवळ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर कल्याणकारी योजना देखील मोदीजींच्या काळामध्ये आपण पाहिल्या. आणि त्यामध्ये आपण काँग्रेस यापूर्वी UPA सरकार काँग्रेस म्हणायची गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव, परंतु गरिबी हटली नाही, गरीब हटून गेला. पण मोदीजींनी 25 ते 30 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. हा फरक आहे. त्याचबरोबर 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सर्वांसाठी घरं PMAY मध्ये आज आपल्या महाराष्ट्राला देखील 30 लाख घरं दिली आणि त्यामुळे सर्वांसाठी घरं, त्याचबरोबर मोफत अन्नधान्य, रोटी, कपडा, मकान देणारे प्रधानमंत्री आणि गरिबी वाढवणारा अगोदरचा सरकार, हा देखील फरक या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर महिलांना आम्ही लाडकी बहीण योजना केली. जशी लाडकी बहीण योजना केली तसं महिला सक्षमीकरणासाठी देखील मोदीजींनी निर्णय घेतला आणि महिला आत्मनिर्भर करण्यासोबतच त्या ठिकाणी आत्मसन्मानही त्यांना मिळवून दिला आणि 33% आरक्षण या ठिकाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मला वाटतं नवीन संसद भवनामध्ये पहिला निर्णय नारी शक्ती बिल, मातृवंदना बिल आणलं आणि 33% महिलांना, आमच्या लाडक्या बहिणींना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर महिलांना लखपती दीदी असेल, ड्रोन दीदी असेल, बेटी बचाव बेटी पढाव असेल, त्याचबरोबर उज्ज्वला योजना असेल, जनधन योजना असेल, या ठिकाणी त्याचबरोबर 1 कोटी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 1 कोटी कुटुंबांना गॅस जोडणी दिल्या आणि खूप काय काय या ठिकाणी महिलांसाठी मोठमोठ्या योजना केल्या. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली, 6,000 रुपये वर्षाला, 6,000 रुपये राज्य सरकार देखील देत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर योजना केल्या. आयुष्मान भारत मध्ये आरोग्याची देखील काळजी घेतली. 5 लाखाचा आयुष्मान भारत योजनेमधून त्यांना जे निधी मिळतोय त्यामध्ये आरोग्याचं देखील त्यांनी काळजी घेतली.
शिक्षणाला देखील प्राधान्य दिलं. शिक्षणामध्ये देखील या ठिकाणी हे आपलं भवितव्य आहे देशाचं हे समजून त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स केले, परिवर्तन आणलं आणि त्याचबरोबर अनेक 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 कामं त्यांनी केली. मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर सुरू आहे. 2014 पूर्वी आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आपली 11व्या क्रमांकावर होती आणि आता आपण 5व्या क्रमांकावर आहोत. आता 4थ्या क्रमांकावर येणार आहोत आणि पुढे 3ऱ्या क्रमांकावर आपली देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे 100%. आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा जे गोल आहे तो देखील अचीव केला जाईल. महाराष्ट्राचा देखील त्याच्यामध्ये जी काही कॉन्ट्रीब्युशन आहे $1 ट्रिलियन ती तर होईलच, परंतु देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं ऐतिहासिक काम मोदीजी करतायत हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याने अनेक योजना केल्या, 12 बलुतेदारांसाठी, गरिबांसाठी विश्वकर्मा योजना केली. त्याचबरोबर आज आपण FDA मध्ये, GDP मध्ये, स्टार्टअप मध्ये आपला देश पुढे आहे. आणि म्हणूनच या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आज देशाला पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी करते. अर्थव्यवस्था आपली $1.36 ट्रिलियन वरून $3.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. GDP मध्ये देखील या ठिकाणी वाढ होऊन त्याच्यात देखील वाढ झालेली आहे. ती 3.5 ट्रिलियन पर्यंत गेलो आपण. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 11व्यावरून 5व्यावर, 5व्यावरून 4थ्यावर, 4थ्यावरून 3ऱ्यावर हे एकीकडे विकासाचं देखील पर्व सुरू आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, एज्युकेशनमध्ये, हेल्थमध्ये, IT मध्ये, एव्हिएशनमध्ये, FDI मध्ये, वेलफेअर स्कीम्समध्ये, PM आवासमध्ये, शेतकरी सन्मानमध्ये आणि कृषी विभागात देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बदल घडत आहेत. शेतीमध्ये देखील AIचा वापर, डबलिंग इन्कम शेतकऱ्याला झालं पाहिजे यावर मोदीजी काम करतायत. राज्य सरकार देखील डबल इंजिन म्हणून त्याच्यावर देखील काम करत आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की 370 कलम हटवण्याचं काम देखील मोदीजींनी केलं. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी ते 370 कलम हटवलं. हे देखील एक ऐतिहासिक काम आहे. ट्रिपल तलाक या ठिकाणी तोही केला निर्णय. त्याचबरोबर अयोध्येमध्ये राम मंदिर, भव्य दिव्य असं राम मंदिर, करोडो राम भक्तांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. हे बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येतलं राम मंदिर बांधीन आणि काश्मीरमधलं 370 कलम हटवेन. हे स्वप्न देखील मोदीजींनी पूर्ण केलं. त्यामुळे ह्या सगळं जे आहे आज आपण पाहतोय की एकीकडे भ्रष्टाचार पूर्णपणे बंद केला, त्याला चाप लावला, एक पारदर्शक कारभार या ठिकाणी सुरू झाला आणि 2047चं विजन, 2029, 2035 आणि 2047चं विजन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी विकासाचं जे पर्व आहे ते सुरू करत असताना देशाच्या संरक्षणामध्ये किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही हे त्यांनी पहलगामच्या दुर्घटनेवरून, पहलगामच्या अटॅकवरून संपूर्ण देशाला दाखवून दिलं की भारत आता नवा भारत आहे. हा कुठलाही तडजोड देशाच्या सुरक्षेबाबत करणार नाही हे ठोकपणे सांगून धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो की हे झालं म्हणजे पहलगामचा अटॅक झाल्यानंतर जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं त्यावेळेस भारताची भूमिका
पूर्ण जगाला पटवून दिली पाहिजे भारत कसा बरोबर आहे. भारताने जे ऍक्शनला रिॲक्शन दिलेली आहे. पाकिस्तानने अनेक वेळा हल्ले केले, परंतु यापूर्वीच्या युपीए आणि काँग्रेस सरकारने ब्र काढला नव्हता, कधी त्यांनी आवाज काढला नव्हता. परंतु आता यावेळेस ऍक्शनला रिॲक्शन दिली आणि आपण भारताची भूमिका जगभराला कळली पाहिजे म्हणून 7 शिष्टमंडळं देखील जगभरामध्ये मोदीजींनी पाठवली. आणि त्याचं इप्सित काय? त्याचं इप्सित की असं की या सर्व देशांचा पाठिंबा भारताला मिळाला, कारण या सर्व शिष्टमंडळांनी जगातल्या सर्व देशांना 34 देशांना भारताची भूमिका कशी बरोबर आहे आणि पाकिस्तानचा दहशतवाद, जो दहशतवादी चेहरा तो उघडा करण्याचं काम यामध्ये या शिष्टमंडळाने केलं. आणि त्यासाठी देखील मी मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणून यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांचं काम या ठिकाणी सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि मी एवढे म्हणेन की 21वी सदी नरेंद्र मोदी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बोला आता काय हिंदी में 1 मिनिट. नाही, राहुल गांधी टीका करतायत की नरेंद्र सरेंडर या नावाने राहुल गांधी सरेंडर आहे अशी राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधी टीका करतायत. बाहेर जाऊन देशाची बदनामी करणं. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, काय मिळालं? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं, कामाला माणसं मतं देतात, टीका करणाऱ्यांना नाही. इथे महाराष्ट्रात देखील टीका करून करून थकले. सकाळी झोपता उठता एकनाथ शिंदे संताजी धनाजी घोड्याला दिसायचे, तसं माझ्यावर टीका केली. आता काय परिस्थिती आहे त्यांची? त्यामुळे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ते बोलू का मी सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे. आणि म्हणून किती बदनामी राहुल गांधी करतात. ते राहुल गांधींना काय सिरियस घ्यायचं? ते नेहमी अरे देशाची बदनामी तुम्ही तिकडे जाऊन करता, विदेशामध्ये प्रधानमंत्र्यांची बदनामी तुम्ही विदेशात जाऊन करता. तुम्ही आता किती मिसाईल गेले, किती तोफांचे गोळे गेले, किती अम्युनिशन गेलं, किती विमानं पडली ह्याचा हिशोब मागताय. अरे तुम्ही तर असा हिशोब मागितला पाहिजे 26/11 मध्ये किती लोक मेली त्यांचा हिशोब पाकिस्तानकडे मागितला पाहिजे. सिरिल बॉम्बस्फोटमध्ये किती लोक मेली त्याचा हिशोब मागितला पाहिजे. संसदेच्या हल्ल्यात किती लोक मेली त्याचा हिशोब मागितला पाहिजे. या बॉर्डरवर सीमेवर किती लोक मारले, आपले सैनिक शहीद झाले याचा हिशोब मागितला पाहिजे. हा काय हिशोब मागताय? आणि म्हणून हे दुर्दैवी आहे की ज्या प्रधानमंत्र्यांनी या देशाला पुढे नेलंय त्यांच्यावर टीका करायची. मी तर एवढंच सांगेन, खऱ्या अर्थाने बदनामी म्हणजे बाहेर जाऊन देशाची बदनामी राहुल गांधी करतात. त्यांच्याबद्दल काय मी सांगायचं मला गरज नाही. तर एवढंच सांगेन, त्यांनी किती बदनामी करू द्या, पण मोदीजी देश पुढे घेऊन चालले. त्यामुळे फक्त एकच सांगतो, देश की जनता नहीं आंधी, कुछ भी करो राहुल गांधी. म्हणजे जनतेला माहित आहे की तुम्ही बदनामी करून 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 काय करणार. मोदीजींवर रोज टीका करतात, पण मोदीजींना आता ह्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्र आले की मोदीजी प्रधानमंत्री होऊ नये, पण मोदीजी बैठ गए उधर. सगळे लोक एकत्र येऊन पण पुन्हा मोदीजींना देशातल्या जनतेने 140 कोटी जनतेने पुन्हा प्रधानमंत्री केलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलंय एवढ्या मोठ्या माणसाबद्दल, देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे.
त्याचा मी निषेध करतो. साहेब, ठाकरे गटानं मुंबईसाठी आता मुंबईचा लढा हा हे कॅम्पेन उभं केलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढा मुंबईचा हे ठाकरे गटानं सुरू केलेला आहे. काय वाटतं? कसला लढा? लढा मुंबईचा हे कॅम्पेन सुरू केलं आहे ठाकरे लढा मुंबईचा? अरे बाबा, असं म्हणताय की धारावीतल्या गरीब जनतेला बाहेर काढून ती सगळी जमीन जी आहे ती अदानींना दिली जाते आणि म्हणून त्याच्या विरोधात ते लढा. आज तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जरा धारावीच्या बद्दल तुम्ही पत्रकार रोज जाता तिथे, कसे लोक राहतात बघितलं? गटार, शौचालय, उघडे गटार, पाणी, मच्छर, डास, नाला सगळं आहे तिथे. एका घरामध्ये 10 लोक राहतात छोट्या खोलीत. तुम्ही वास्तव बघा, त्यातले 4 लोक तिथे झोपलेले असतात, 4 लोक काम करतात. म्हणजे पूर्ण लोक एका वेळी 10 लोकांना झोपण्याची सोय नाही. ड्युटीमध्ये ते झोपतात, 3 शिफ्टमध्ये. ही वास्तव आहे. तुम्ही तर आलेशान बंगल्यामध्ये राहता. अरे गरीबाला घर मिळू दे. आणि कुठलाही अदानी वगैरे नाही. ही सगळी जागा जी आहे DRP, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, याचा मालक सरकार आहे. आणि 2 लाख लोकांना घरं, म्हणजे 1 कोटीचं एक घर पकडलं तर 2 लाख कोटी रुपयाची घरं लोकांना मिळणार आहेत. अरे वस्तुस्थिती तरी जाणून घ्या. आरोप करायचा तुम्हीच त्या निर्णय घेतला. आम्ही तर उलट, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर करून त्यांना जे काही TDR मध्ये कॅपिंग करणं, त्या ठिकाणी काही निर्बंध होते ते आम्ही काढून टाकले. लोकांना फायदा होईल हे आम्ही बघितलंय. आणि तिथं तुम्ही तर फक्त पात्र लोकांना घरं द्या म्हणाला. आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात, पात्र पण अपात्र पण, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे तुम्ही किती मुंबईकर काय म्हणाले, लढा मुंबई, ज्यांनी मुंबई विकली, ज्यांच्यामुळे मुंबईच्या बाहेर फेकला गेला. अरे बदलापूरला लोक गेले, अंबरनाथला गेले, इकडे वसई विरार नाला सोपाऱ्याला गेले. कोण बिल्डर होते, कशामुळे गेले बाहेर? त्या मुंबईकरांना परत आणण्याचं काम आम्ही करणार. आता आम्ही MMRDA बरोबर एक घाटकोपर रमाबाई नगर 17,000 झोपड्यांचा प्रकल्प MMRDA करते, बिल्डर करत नाही. आणि म्हणून SRA आणि म्हाडा बरोबर MMRDA, BMC, शिडको, MSRDC, MIDC, महाप्रीत या सगळ्यांना JV मध्ये घेतलंय. आणि सगळे रखडलेले प्रकल्प मार्गी लावून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा परत आणणार. त्यामुळे त्यांना काय, आणि त्यांना भाड्याचे चेक दिले 105 कोटी रुपये. तेव्हा कुठे गेले होते? मुंबईचा लढा झाला. निवडणूक आली की मुंबई पासून तोडणार. हे लगे ती काय घिसीपिटी कॅसेट आहे ती. काँग्रेस शरद पवारांनी असं वक्तव्य केलंय, तुम्ही राहुल गांधींबद्दल बोललात. शरद पवार असं म्हणतात की जर शेजारच्या देशांशी जर आपण चांगले संबंध ठेवलेले आहेत तर त्याची किंमत देशाला चुकवावी लागते. मोदीजींनी कोविडमध्ये भारतामधून तयार झालेली लस जगभरामध्ये देण्याचं काम केलं. त्यांच्याशी जे रिलेशन आहे ते रिलेशन अधिक स्ट्रेंथन करण्याचं काम केलं. आणि म्हणून G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळालं. ही मोठी अचिव्हमेंट आहे. सगळ्या देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले म्हणून तर झालं. आज परदेशी गुंतवणूक देशात काय येते? ती मोदीजींच्या रिलेशनमुळे, त्यांनी जे रिलेशन मेंटेन केलेले त्याच्यामुळे. आणखी पण कुठलं तरी अध्यक्षपद आपल्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट, कधी आपण बघितलं प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा बाहेर जातात तेव्हा कोणी गळाभेट घेतो, कोणी प्रधानमंत्री राष्ट्राध्यक्ष वाकून नमस्कार करतो? कधी पाहिलं होतं हे? याचं कारण मोदीजींनी तसे संबंध ठेवले आहेत. तिकडून लोक आता पहिले आपल्याला सारखं वारंवार तिकडे जावं लागत होतं, परंतु आता विदेशातले पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आपल्या भारतात येत आहेत. का? हा विकास आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे देशाचा गौरव या ठिकाणी वाढवण्याचं काम केलंय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मुक्त कंठाने केलं पाहिजे. अरे तुम्ही आज 11 वर्ष झाले त्याचं बोला नाही. पदमुक्त करा, काही वेगळी समीकरणं जुळतील.
आता मोदीजींच्या बरोबर बोलायचं, मोदीजींच्या बद्दल त्याला धरून काय ते काय सर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये 2014 आज मोदी जी को 11 साल पूरे हुए हैं। मैं उनका तहे दिल से अभिनंदन करता हूं। मोदी जी देश के प्रधानमंत्री 11 साल यशस्वी प्रधानमंत्री के रूप में उन्होंने काम किया। शिवसेना उनके एनडीए में शामिल है, इसका हमें अभिमान है। ये दरवाजा बंद करा है, बंद करा दरवाजा, सगळे तिथले बाहर। यशस्वी 11 साल पूरा करना ये बहुत बड़ी बात है और शिवसेना उनका घटक दल है, गठबंधन में हम लोग हैं, इसका भी हमें अभिमान है क्योंकि ये गठबंधन हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने किया और आज यहाँ पर देश के आगे बढ़ाने का काम मोदी जी कर रहे हैं। मैं एक ही बात आपको बताना चाहता हूँ, 2014 से पहले आप अगर पेपर पढ़ते या इलेक्ट्रॉनिक मीडिया आपके चैनल के माध्यम से देखते तो रोज वहां पर भ्रष्टाचार, घोटाले, ये सब रोज न्यूज आती थी। यहाँ पर 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, चारा घोटाला, कोयला घोटाला, ये सब हम पढ़ते थे। मुझे बताओ कि 2014 के बाद एक भी ऐसा आरोप लगाने की हिम्मत, जुर्रत किसी ने नहीं की और एक भी दाग आदरणीय प्रधानमंत्री जी के ऊपर लगाने की हिम्मत किसी ने नहीं की, ना एक भी दाग उन पर लगा। ये बहुत बड़ी अचीवमेंट है और उन्होंने पूरी तरह ट्रांसपेरेंट काम किया, पारदर्शिता अपनी सरकार चलाते समय, कारोबार करते समय रखी और इसीलिए आज हम देख रहे हैं कि उससे 2014 से पहले हम देखेंगे तो ये सब भ्रष्टाचार की मालिका थी, लेकिन 2014 के बाद हम देखेंगे तो चांद्रयान अभियान सक्सेस हो गया, मंगल की ओर जा रहे, देश की प्रगति हो रही है। उस वक्त यूपीए सरकार के संरक्षण मंत्री AK एंटोनी ने कहा था अगर लड़ाई हुई, युद्ध हुआ तो हम 10-12 दिन भी लड़ाई नहीं कर सकते, इतनी हमारी भारत की कमजोरी है। आज मैं आपको बताऊंगा कि भारत आत्मनिर्भर हो रहा है, सभी क्षेत्रों में आत्मनिर्भर हो रहा है, विकास में भी हो रहा है और संरक्षण दल में भी युद्ध नौका हम बना रहे। यहाँ पर ब्रह्मोस जैसा मिसाइल बनाया है, राफेल जैसा आज विमान जो है वो बनाने की शुरुआत होगी। तो ये देखिए कि पहले का भारत और नया भारत कितना फर्क है इसमें। और यूपीए के समय में ये भारत पे हुए हमले आपने देखे हैं, मुंबई पे 26/11 हमला हुआ है, सिरिल बॉम्ब स्फोट हुए हैं, संसद पर हमला हुआ है, यहाँ पर पुलवामा भी हुआ है, लेकिन एक्शन को कभी भी वो कांग्रेस सरकार ने रिएक्शन नहीं दी। हमारे सीमा पर लड़ने वाले जवान उनके गर्दन काटकर पाकिस्तान ले जाने का पाप भी पाकिस्तानी सैनिकों ने और आतंकवादियों ने किया, लेकिन तभी किसी ने भी मुंह से ब्र निकालने की हिम्मत नहीं की, पाकिस्तान के खिलाफ में बोलने की हिम्मत नहीं की। अभी पहलगाम में जब हमारी बहनों का सिंदूर मिटाने का पाप किया, तब आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को सबक सिखाया, ईंट का जवाब पत्थर से दिया, खून का बदला खून से लिया और अभी कहा है कि आगे सिर्फ बात होगी पीओके की, आगे सिर्फ बात होगी दहशतवाद के खिलाफ की। और ये बदल है, ये बदलाव है और इसीलिए मैं इतना ही कहूँगा, अभी नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है, ये देश की सुरक्षा से कोई भी कॉम्प्रोमाइज करने वाला, समझौता करने वाला भारत नहीं है, ये फर्क है। और विकास के बारे में हम बताएंगे तो 50 साल में कांग्रेस ने क्या किया है और अभी 10 साल में मोदी जी ने क्या किया है, उसकी तुलना आप करेंगे तो उसके आंकड़े में मैं जाना नहीं चाहता हूँ, लेकिन 11वें नंबर की अर्थव्यवस्था को 5वें नंबर पर लाने का काम किया है। अब 4थे नंबर पे आएगी और 3रे नंबर पर लाने का काम मोदी जी के नेतृत्व में होगा।
ये देश आर्थिक महासत्ता की ओर बढ़ रहा है। $5 ट्रिलियन का गोल अचीव करने भी जा रहे हैं हम। ये बदलाव है। एयरपोर्ट है, पोर्ट है, रेलवे है, रोड है, ये सब इंफ्रास्ट्रक्चर को बढ़ोतरी मिली है। लोक कल्याणकारी योजनाओं को बढ़ावा दिया है। इसमें लाडली बहन हो, लेक लाडकी लखपति हो, यहाँ पर उज्ज्वला योजना के माध्यम से 1 करोड़ हमारे बहनाओं को गैस का कनेक्शन हो, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, कई अभी मैं कितना बोलूं उसमें। और इसलिए विश्वकर्मा योजना, शेतकरी किसान सम्मान योजना, ये सब योजना जो है ये करने का काम यहाँ पर किया है। कांग्रेस और यूपीए सरकार सिर्फ बोलती थी गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, गरीबी हटाओ। गरीबी हटी क्या? गरीबी हटी नहीं, गरीब हट गया है। और लेकिन मोदी जी ने 25 करोड़ जनता को गरीबी से ऊपर लाया है। 80 करोड़ जनता को मुफ्त में राशन देने का निर्णय लिया है। सबको आवास, हाउसिंग फॉर ऑल, सबके लिए आवास, रोटी कपड़ा मकान देने का काम मोदी जी ने किया है। और इसीलिए मैं बाकी इसमें जाना नहीं चाहता हूँ। लखपति दीदी, ड्रोन दीदी, ये सब जो है ये तो उन्होंने काम किया है, विकास को आगे बढ़ाया है। 2029, 2035 और 2047 का विजन आपके सामने रखकर काम कर रहे हैं। सबसे बड़ा काम उन्होंने उनके नेतृत्व में, मोदी जी के नेतृत्व में गृह मंत्री जी अमित भाई ने कि कश्मीर का 370 कलम हटाया, अयोध्या में राम मंदिर बनाया, जो सपना बाला साहब ठाकरे जी का था उसको भी पूरा किया। इसके लिए भी मैं उनका अभिनंदन करता हूँ। अगर बाला साहब होते तो निश्चित रूप से उनका भूरा भूरा एकदम मुक्त कंठ से अभिनंदन करते। और इसमें जो भी आप देख रहे हैं, आज भारत आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है। मैं किसी आंकड़ेवारी में नहीं जाना चाहता हूँ, लेकिन इतना ही कहूँगा कि देश आगे बढ़ रहा है, देश का विकास हो रहा है, देश आत्मनिर्भर हो रहा है, महिलाओं को आत्मसम्मान मिल रहा है। 33% महिलाओं को चुनाव में आरक्षण देने का ऐतिहासिक निर्णय लिया है मातृवंदना बिल के माध्यम से। और इसीलिए मैं इतना ही कहूँगा कि पहले भी मैंने कहा मराठी में, 21वीं सदी नरेंद्र मोदी, ये मैं कहता हूँ, ये गलत नहीं होगा, ये सही है। और आज भारत का नाम पूरी दुनिया में रोशन करने का काम उन्होंने किया है। कई देश के प्रधानमंत्री यहाँ पर आते, उनका स्वागत करते। जब भारत के प्रधानमंत्री दुनिया में जाते तो देश का नाम उज्जवल करते हैं। ये हमारे लिए बड़ी बात है। और इसलिए मैं गठबंधन में, एनडीए का एक घटक गठबंधन में शिवसेना पार्टी है, और इसीलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके 11 साल, ये उनका 11वां साल पूरा हुआ है आज, और 11 साल यशस्वी प्रधानमंत्री के रूप में उन्होंने काम किया है। इसलिए मैं उनको धन्यवाद भी देता हूँ। उनके सभी सहयोगी को, उनको भी धन्यवाद देता हूँ। और फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। सर, शिवसेनेचं संघटन मजबूत होत आहे, इनकमिंग शिवसेनेत सुरूच आहे. आगामी महापालिका निवडणुका येणार आहेत काही दिवसांमध्ये. या इतके वर्ष शिवसेनेचा झेंडा महापालिकेवरती होता. या वर्षी नेमका महायुतीमधला कोणत्या पक्षाचा झेंडा? महायुतीचा भगवा झेंडा फडकेल. कारण मग महायुतीमधले काही मित्र पक्ष जे आहेत ते असं म्हणतात की आता महायुतीसमोर विरोधक नाही आहेत, मात्र प्रतिस्पर्धी आहेत. तर नेमका त्यांचं म्हणणं काय आहे? निवडणुका जाहीर होऊ द्या, नेमकं सगळं कळेल तुम्हाला. धन्यवाद.